तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण आता सध्या जे आहे तर वर्धा यवतमाळ नांदेडचं जे रेल्वेचं काम सुरू आहे आणि या कामामध्ये आपण पाहतो की वाशिम जिल्ह्यातील वाईगोड मानोरा तालुका वाईगोड या स्पॉटवर आहे आणि इथून 2 किलोमीटरवरच आपलं पाहतोय आपण की 1 ते 2 किलोमीटरवर वाईगोड आहे आणि वाईगोडच्या शिवारात मित्रांनो हे काम चालू आहे। आणि इथनं हा आपला जो आहे इकडं नॅशनल हायवे जो आहे आपला 161 जो की अकोट दिग्रस बार्शी टाकळी दारवा दारवा नाही तर आपल्या दिग्रस माहूर मार्गे आदिलाबादला जातो। आणि इथं आपल्याला इथून आपली ट्रेन जी आहे मित्रांनो, तर ट्रेन आपली इथून याच्या खालून जाणार आहे आणि हा जो ओव्हरब्रिज आपला बनलेला आहे तर इथून हा नॅशनल हायवे जो आहे आपला तो 161 हा असणार आहे। आणि या परिस्थितीमध्ये 284 किलोमीटरच्या या टप्प्यामध्ये आपलं सध्या आपण रेल्वेचं काम बघू शकतो की लेबर जे आहे सध्या अहोरात्र मेहनत सुरू आहे। आणि हा पूल जे आहे मित्रांनो, तर पूल साधारणतः आपल्याला या ठिकाणी 200 ते 250 फूटपर्यंत हा लांब पूल असणार आहे। आणि हा अकोट ते औराद हा 517 किलोमीटरचा मित्रांनो नॅशनल हायवे 161A याला म्हटलेला आहे। कारण 161 जो आहे तो आपला अकोला ते नांदेड मार्गे हैदराबाद आहे आणि हा औरादला जोडतो, कर्नाटकची बॉर्डर आहे। आणि या रेल्वेचं काम आता आपण बघू शकतो मित्रांनो की सध्या हा जो ब्रिज आहे तर अतिशय कन्स्ट्रक्शन याचं छान बनत आहे आणि येत्या काही दिवसातच आपलं हे रेल्वे इथनं मित्रांनो सुरू होणार आहे। आणि या माध्यमातून आपली एक मागणी अशी राहील की सध्या या ठिकाणी जर एखादं स्टेशन असलं, कारण इथनं बंजारा काशी जी आहे मित्रांनो तर ती फक्त 5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे, 4.5 ते 5 किलोमीटर। आणि याचं स्टेशन जे आहे ते इसापूरला असणार आहे। तर निश्चितपणे भविष्यात याही ठिकाणी एखादं रेल्वे स्टेशन झालं की जेणेकरून बंजारा काशी संत सेवालाल महाराजाची आहे मित्रांनो, तर त्या ठिकाणी आता नगारा भवन पण महाराष्ट्र शासनाच्या वतीने जो करोड रुपयाचा प्रोजेक्ट आहे 500-700 कोटी रुपयाचा तोही आता याच्यात आलेला आहे। मंदिराचं पण बांधकाम सुरू आहे। या माध्यमातून इथे भविष्यात रेल्वे स्टेशन दिलं पाहिजे का हे आपण कमेंट करून सांगा। आणि मित्रांनो, आजची ही अपडेट आपल्याला कशी वाटली आणि आपला हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका। तर मित्रांनो, आजच सकाळी आपण दिग्रसच्या रेल्वे स्टेशनवरचं काम दाखवलं आणि मागच्या 2 महिन्यापूर्वी मित्रांनो हा इथलाच आपण व्हिडिओ दाखवला होता। तर आजच्या आपल्या कामाचं जे पोझिशन आहे ते कामाची पोझिशन पाहून आता आपल्या असं लक्षात येतं की आता जे आहे हे ब्रिज तयार झाल्यानंतर मग आपला दिग्रसला आपण जे इसापूरला स्टेशन आहे त्या ठिकाणी मित्रांनो पटऱ्या पण यायला सुरुवात झाली आहे। आणि पटऱ्या आल्यानंतर गिट्टी टाकणे आणि पटऱ्या ह्या अत्याधुनिक मशिनरीच्या सहाय्यानेच मित्रांनो त्या ठिकाणी टाकल्या जातात। आणि मागे आपण ह्या ब्रिजचं काम चालू आहे त्याच्या मागे आपल्याला मोठा मित्रांनो ट्रक दिसतो आहे जो अत्याधुनिक मशिनरी त्यामध्ये जे आहे तर अत्याधुनिक मशिनरीच्या सहाय्याने या ठिकाणी सगळं आजचं म्हणजे काम आपल्याला होताना दिसतं। आणि या सगळ्या परिस्थितीतून आपल्याला असं वाटतं की वर्धा यवतमाळ नांदेड हा रेल्वे मित्रांनो जो याचा सेकंड फेज आहे म्हणजे दिग्रसवरून यवतमाळपर्यंत आणि कळंबचा जो 15 किलोमीटरचा टप्पा आहे तर हा लवकरात लवकर 2027 पर्यंत सुरू होईल अशी अपेक्षा आहे। धन्यवाद।